गेल्या 24 तासांपासून कोकणात पावसाचं धुमशान सुरू आहे। संततधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। नद्यांना पूर आलाय तर घाटात दरडी कोसळल्याने रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालाय आणि त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। रत्नागिरी सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान। संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नद्यांना पूर, दरडी कोसळल्यानं वाहतूकही ठप्प। तळ कोकणात पावसानं अक्षरशः हाहाकार उडवून दिलाय। त्यात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटात दरडी आणि मातीचा मलबा कोसळल्यानं तब्बल 7 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली। सकाळी 9च्या सुमारास दरड कोसळली। सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होतं। त्यामुळे ठप्प झालेली वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि मुसळधार पाऊस, रात्रीचा मोठा मुसळधार पाऊस आहे। त्याच अनुषंगाने हा जो करूळ घाट आहे ती मोठी दरड कोसळली। मोठा मातीचा मलबा आहे तो या रस्त्यावर आला होता। सध्या रस्त्याचं काम आताच केलेलं आहे आणि काँक्रिटीकरण झाल्यामुळे 3 JCBच्या साहाय्याने हा रस्ता आहे तो आता सुरळीत करण्याचं काम महामार्ग प्राधिकरण सुरू आहे। कणकवली आचरा राज्यमार्गावरही पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली। जानवली वरवंडे संगम नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं 15 ते 20 गावांचा संपर्कही तुटलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। समुद्रात 3 मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं थैमान घातल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे। खेड तालुक्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते परशुराम घाटादरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचलाय। त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले। लांजा तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून मुंबई गोवा महामार्गावरील लांजा डेपो जवळ रस्त्यावर पाणी आलंय। लांजा एसटी स्टँड परिसरातही पाणी साचलंय। रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाणी तुंबत असल्याचं बोललं जातंय।